नमस्कार. माझे नाव अनुष्का सावंत. मी इयत्ता 9वी क मध्ये अमरपूर विद्यालय या शाळेत शिकत आहे. आज आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकातील व्युत्पत्तिकोश या स्थूल वाचन पाठाचा अभ्यास करणार आहोत. व्युत्पत्तिकोश म्हणजे शब्दांच्या उत्पत्तीच्या अर्थाचा आणि इतिहासाचा अभ्यास करणारा कोश. या कोशाने शब्दांची मुळे, त्यांचा वेगवेगळ्या भाषांमधून कसा प्रवास झाला आणि त्यांचा अर्थ कसा बदलत गेला याचा अभ्यास असतो. आता आपण व्युत्पत्तिकोशातील काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यासूया. व्युत्पत्तिकोशाचे स्वरूप कळावे म्हणून कोशात शब्दांची नोंद कशी केली जाते हे येथे दाखवले आहे. येथे मन्यू वाचावल दर या शब्दाची व्युत्पत्तिकोशातील नोंद दाखवली आहे. या नोंदेमध्ये दर या शब्दाच्या अर्थाची बीज कशी होती हे स्पष्ट केले आहे. व्युत्पत्ती म्हणजे शब्दांच्या मुळाबद्दलची माहिती. अनेक शब्दांची व्युत्पत्तीशी संज्ञा म्हणजे व्युत्पत्तिकोश. काळानुसार भाषेचा बदल होत जातो. वेगवेगळ्या भाषेतील शब्द कसे आले आणि कसे बदलले गेले याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे आम हिंदी, आम्रम संस्कृत या शब्दांचा मराठीतला आंबा या शब्दापर्यंतचा प्रवास दाखवता येतो. विविध भाषिक लोक एकत्र आले की त्यांच्या भाषेंचा एकमेकांवर परिणाम होतो. त्या दोन भाषेंमधले शब्द एकमेकात शिरतात, काही शब्द बदलतात. असे अनेक शब्द शेवटच्या भाषेमध्ये मराठी लेखन स्थिरावले आहे. काळानुसार भाषेचा बदल होतो. नवनवीन तंत्रज्ञान आणि तंत्र पद्धतींच्या जीवनशैली यांचा भाषेवर परिणाम पडतो. म्हणूनच काही वेळा एकच अर्थाने दोन नव्याने शब्द एकत्र दिसून येतात. कधीकधी काही शब्द एकाच कोशात आढळून येतात आणि दुसऱ्या कोशात त्या शब्दांचा उल्लेखच नसतो. काही शब्दांचे अर्थ बदलून गेलेले असतात. त्यांचा उल्लेख व्युत्पत्तिकोशात होत नाही. व्युत्पत्तिकोशात लॉंग फॉर्म पाहावा. काही व्याकरणिक व तांत्रिक शब्दांच्या कोशातील नोंद वाचा. इतिहासाने ही माहिती दिली आहे. या नोंदीतून आपल्याला शब्दांचा इतिहास कळतो. आपण आता व्युत्पत्तिकोशाचे काही कार्य पाहूया. व्युत्पत्तिकोश आपल्याला शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे ते शब्द कुठल्या भाषेतून आले आहेत आणि कसे विकसित झाले आहेत याची माहिती देतो. शब्दांच्या अर्थामध्ये कसा बदल होत गेला याचा अभ्यास व्युत्पत्तिकोश करतो. आपण आता व्युत्पत्तिकोशाचे उदाहरण पाहूया. मराठी भाषेत सूर्य हा शब्द संस्कृत मधील सूर्य या शब्दावरून आला आहे. पुस्तक हा शब्द पर्शियन भाषेतील पुस्तक या शब्दावरून आला आहे. चहा हा शब्द चीनी भाषेतील चा या शब्दावरून आला आहे. आपण आता उपलब्ध असलेल्या व्युत्पत्तिकोशातील माहिती अभ्यासूया. मराठी भाषेत मराठी व्युत्पत्तिकोश उपलब्ध आहे, जो र. वा. दिघे यांनी तयार केला आहे. फारसी आणि मराठी भाषेसाठी देखील व्युत्पत्तिकोश उपलब्ध आहे. मोठ्या इंग्रजी शब्दकोशांमध्ये व्युत्पत्तिशास्त्रीय माहिती दिली जाते, पण ते विशेषतः व्युत्पत्तीवर लक्ष केंद्रित करत नाही. आपण आता व्युत्पत्तिकोशाची माहिती अभ्यासूया. एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल शमवण्यासाठी आपण व्युत्पत्तिकोशाची माहिती मिळवतो. व्युत्पत्तिकोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा आणि कुठे निर्माण झाला हे तर कळतेच, परंतु अन्य भाषेत तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे हेही कळते. असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. 1938 साली मराठी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांच्या अध्यक्षतेखाली व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. पा. कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी अर्थसहाय्य केले आणि श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरपूर मदत केली. अखेर 1946 साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. मराठी भाषिक दृष्टिकोनातून व्युत्पत्ती कोशाची सध्याची असलेली गरज. आजच्या विज्ञान युगात आणि तंत्रज्ञानाच्या युगात काळानुसार भाषा खूप प्रमाणात बदलते आहे. मराठी ही समृद्ध संस्कृतीतून आणि इतिहासातून आलेली परंपरागत भाषा आहे. परंतु सध्याच्या काळात मराठीतून शब्दांची व्युत्पत्ती, शब्दकोश, शब्दांचा इतिहास आणि बदल यांचे संपूर्ण ज्ञान सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, अभ्यासकांना सहज उपलब्ध नाही. त्यामुळे व्युत्पत्ती कोशाची गरज आणखी तीव्रतेने जाणवते. भाषेच्या मूळची ओळख. प्रत्येक शब्दाचे मूळ संस्कृत वा प्राकृतपासून आलेली रूपे, तत्कालिक अर्थ आणि कालानुसार झालेला अर्थविस्तार हे जाणून घेतल्यास भाषा शिकणे सोपे, रुचिक आणि प्रभावी होते. शुद्धलेखन व शुद्ध उच्चार. व्युत्पत्तीची माहिती असल्यास शुद्धलेखनाची आणि शुद्ध उच्चाराची अचूकता वाढते. यामुळे शुद्धलेखन व भाषणात आत्मविश्वास निर्माण होतो. स्पर्धा, परीक्षा, संशोधन व भाषा विज्ञान. आज मराठीच्या नेट, सेट, MPSC अशा परीक्षा भाषा संशोधन यांमध्ये घटक म्हणून व्युत्पत्तीचे प्रश्न येतात. त्यासाठी स्वतंत्र व्युत्पत्ती कोशाची आवश्यकता आहे. नवकल्पनांची प्रेरणा. नवीन शब्द तयार करताना धातू, उपसर्ग, प्रत्यय यांची माहिती आवश्यक असते. व्युत्पत्ती कोशामुळे ही प्रक्रिया सोपी होते. उदाहरणार्थ, दिवसभर, क्षणभर यासारख्या शब्दांची निर्मिती कशी झाली हे पाहून घेता येते. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टी. शब्दांची व्युत्पत्ती ही भाषा, जडणघडण, संस्कृती, पारंपरिक ज्ञान, प्रादेशिक प्रभाव यांचे प्रतिबिंब असते. त्यामुळे मराठीची ऐतिहासिक जाणीव दृढ करण्यासाठी व्युत्पत्ती कोश उपयुक्त ठरतो. निष्कर्ष. मराठीसारख्या संपन्न संस्कृतनिष्ठ भाषेला सध्याच्या तंत्रज्ञान युगात व्युत्पत्ती कोशाची निवांत गरज आहे. यातून विद्यार्थ्यांना शब्दसंग्रह वाढेल, भाषाभिमान दृढ होईल आणि अर्थवाही होईल. धन्यवाद.